कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेलं आहे। शासन भिकारी कोकाटेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान पाहायला मिळालेलं आहे। शेतकऱ्यांकडून 1 रुपया शासन घेत नाही असं देखील कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। शेतकरी भिकारी नाही तर शासन भिकारी आहे अशा प्रकारचं वक्तव्य कोकाटे यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांना 1 रुपया देत नाही आम्ही। शेतकऱ्यांकडनं 1 रुपया शासन म्हणजे भिकारी कोणी शासन आहे, शेतकरी नाही। पण त्याचा नेहमी अर्थ उलटा केलेला आहे। त्यामुळे 1 रुपया ही किंमत फार थोडी आहे आणि 1 रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये 5-5.5 लाख बोगस अर्ज या ठिकाणी सापडले। माझ्याच काळामध्ये सापडले। मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या। माझ्या आतापर्यंतच्या कमीत कमी 52 GR निघालेत। इतक्या घोषणा केल्यात मी नवीन। कोकाटेंनी शेतकऱ्यांना भिकारी म्हणून कळस गाठला अशा प्रकारची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। विद्यमान कृषी मंत्री महोदयांचा राजीनामा घ्या अशा प्रकारची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। दरम्यान सुप्रिया सुळे यांनी काय टीका केली, त्यांनी काय एक्सपोज केले ते देखील आपण पाहूयात। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 105 हुतात्म्यांच्या बलिदानातून महाराष्ट्र साकारण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचा मंगल कलश हा स्वतः यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आणलेला होता। त्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेनं कठोर परिश्रम करून हा महाराष्ट्र घडवलेला आहे। देशातील सर्वात संपन्न असं राज्य हे या महाराष्ट्रातील जनतेनं बनवलेलं आहे। त्या राज्याला भिकारी म्हणणं हे चुकीचं आहे, अयोग्य आहे, किळसवाणा आहे अशा प्रकारची टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। हा असंवेदनशीलतेचा कहर आहे। हा राज्याचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व गोष्ट समजून घ्यावी आणि राज्यातील जनतेच्या परिश्रमाचा अपमान आहे। हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। एकतर शेतकऱ्यांचे एवढे ज्वलंत प्रश्न उभे असताना शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय असंवेदनशील वागणं हे देखील चुकीचं आहे। कृषी मंत्री या राज्याचे कधीही अशा प्रकारचे कृषी मंत्री राज्याचे कधीच पाहिले नव्हते। त्यामध्ये सभागृहामध्ये मोबाईलवरती रमी खेळून या सगळ्यांवरती त्यांनी कडी केलेली आहे। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ते पश्चाताप व्यक्त करू शकलेले नाहीयेत। राजीनामा देतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती, त्यापेक्षा त्यांनी राज्यालाच भिकारी म्हणून कळस गाठलेला आहे अशा प्रकारची टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। आम्ही त्यांचा निषेध करतो आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की विद्यमान कृषी मंत्री महोदयांचा राजीनामा घ्या अशा प्रकारची मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे।